एक व्यक्तिमत्व म्हणून जगा, कारण व्यक्ती कधी ना कधी संपते, पण व्यक्तिमत्व मात्र सदैव जिवंत राहते. असं व्यक्तिमत्व घडवण्याचं आमचे सर्व शिक्षक काम करत असतात. आपल्याला माहिती आहे की या मागेही काही वर्षापूर्वी नाही म्हणता येणार, अगदी गेल्या 2 वर्षापूर्वी सौ समीक्षा सतीश सावंत मॅडम आपल्या पर्यवेक्षिका ज्या प्रमुख अतिथी आहेत यांनी हस्तलिखित तयार केलं होतं. काव्य म्हणजे उपक्रम जो आहे
आज 27 फेब्रुवारी मराठी प्रख्यात कवी, नाटककार, कादंबरीकार, लेखक कुसुमाग्रज व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी, लाडके साहित्यिक, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, थोर लेखक, नाटककार विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस आपण मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करतो. कवी कुसुमाग्रज हे मराठी भाषेतील प्रसिद्ध नाटककार, लेखक आणि कादंबरीकार होते. त्यांनी अनेक मराठी सारस कथा, कादंबऱ्या, कविता, नाटके, निबंध, लघुकथा इत्यादींचे लेखन केले. त्यांच्या विषय
सारे लोक अग्रस्थानी असतात. आज 27 फेब्रुवारी मराठी साहित्यात नाटककार, कथाकार, कादंबरीकार, समीक्षक म्हणून नावलौकिक मिळवणारे साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज. आज आपण इथे सर्वजण उपस्थित आहोत मराठी भाषा दिन साजरा करण्यासाठी. सर्वप्रथम सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून आपण मोठ्या उत्साहाने साजरा करतो. या दिवसाला मराठी भाषा दिवस, मराठी भाषा गौरव दिन, मराठी भाषा दिन अशा विविध नावाने संबोधले जाते. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी साहित्यिक वी.वा. शिरवाडकर म्हणजे विष्णू वामनराव शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसानिमित्ताने हा दिवस साजरा करण्याची प्रथा सुरू झाली. मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी कुसुमाग्रजांनी आयुष्यभर प्रयत्न केले. म्हणूनच त्यांच्या जन्मदिवसाला हा दिन साजरा करण्यात येतो. आणि क्रांतीचा जय जयकार, वेळात मराठे वीर दौडले साथ, आगगाडी आणि जन्मपृथ्वीचे प्रेमगीत या कुसुमाग्रजांच्या कविता आहेत. मराठी भाषा ही 9व्या शतकात. विद्यार्थी मित्रांनो, सकाळपासून तुम्ही कार्यक्रम बघत आहात. पहिले छान बसा व्यवस्थित. सगळा जो कार्यक्रम सकाळपासून सुरू आहे मराठी राजभाषा दिनाचा, मराठी गौरव भाषा दिनाचा, साहित्यातील उत्तुंग असं व्यक्तिमत्व असलेले विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज, ज्यांनी कविता लेखन करताना कुसुमाग्रज या टोपण नावाने कविता लेखन केलं आणि त्यांच्या विशाखा या विद्यार्थी मित्र या सर्वांचे मनपूर्वक आभार, मनपूर्वक आभार. एकदा जोरदार टाळ्या होत्या शेवटच्या. सर्व विद्यार्थ्यांनी जागेवरच बसून राहायचं आहे आणि सहभाग